नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। राष्ट्रवादीचे नेते त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। त्याच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे। मात्र बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणात नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे। या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले। मात्र या आरोपपत्रात आपण पोलिसांना दिलेल्या माहितीचा कोणताही उल्लेख नाही। त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी कोणताही तपास केला नाही असा दावा बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। झिशान सिद्दीकी यांनी हे वक्तव्य करताना बाबा सिद्दीकी यांच्याकडील एका डायरीचा उल्लेख केलाय। या डायरीत शेवटचे नाव भाजपचे नेते मोहित कंबोज यांचे असल्याचं सांगितलं जाते। या प्रकरणात मोहित कंबोज यांचं नाव आल्याने आता भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे। झिशान सिद्दीकी यांच्या दाव्यानुसार ते आणि त्यांचे वडील वांद्रे परिसरातील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या कामासाठी उभे राहायचे। हे काम करत असताना त्यांचा काही बड्या बिल्डर्स सोबत वाद झाला होता। बाबा सिद्दीकी यांना रोज डायरी लिहिण्याची सवय होती। या डायरीत त्यांनी या सगळ्या बिल्डर्सची नावे लिहून ठेवली आहे। मात्र 12 ऑक्टोबरला जेव्हा बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली त्या दिवशी आपल्या वडिलांनी डायरीत एक शेवटचे नाव लिहिले होते। हे नाव म्हणजे मोहित कंबोज। यानंतर माझ्या वडिलांनी मोहित कंबोज यांच्यासोबत व्हॉट्सअपवर चॅटिंगही केले होते। संध्याकाळी 5:30 ते 6 वाजताच्या सुमारास या दोघांमध्ये संवाद झाला होता। पण माझ्या वडिलांनी डायरीत मोहित कंबोज यांचे नाव का लिहिले हे मी सांगू शकत नाही। यामुळे या गोष्टीचा तपास होणे गरजेचे आहे असा जबाब झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिला आहे। पोलिसांनी झिशान यांच्या जबाबानुसार प्राथमिक तपास केला। मात्र त्यामध्ये काहीही तथ्य आढळून न आल्याने पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी सर्वस्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्यांना जबाबदार धरल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। झिशान सिद्दीकी यांनी पोलीस जबाबात मोहित कंबोज यांचा उल्लेख केल्याने खळबळ उडाली होती। या पार्श्वभूमीवर आता मोहित कंबोज यांनी एक निवेदन जारी करून आपली बाजू स्पष्ट केली आहे। झिशान सिद्दीकी यांचे वक्तव्य तोडून वापरलं जाते। माझे यात नाव नाही। झिशान सिद्दीकी यांनी बाबा सिद्दीकींची हत्या झाली त्या दिवशी माझे त्यांच्याशी बोलणे झाल्याचं सांगितलं। बाबा सिद्दीकी हे माझे चांगले मित्र होते। आम्ही गेल्या 15 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होतो। ते एनडीए आघाडीचा भाग होते। आम्ही दोघे एकमेकांशी नेहमी बोलायचो। यामध्ये अनेकदा निवडणुकीचा विषयही असायचा। बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तेव्हा मला मोठा धक्का बसला। त्यावेळी मी त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी रुग्णालयात देखील गेलो होतो। दुर्दैवाने आम्ही सगळ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यासारखा मित्र गमावला। या प्रकरणातील सत्य बाहेर येईपर्यंत आणि योग्य तो न्याय होईल असे मोहित कंबोज यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे। झिशान सिद्दीकी यांच्या वक्तव्यामुळे राजकीय विरोधक मोहित कंबोज यांच्या विरुद्ध आक्रमक होण्याची शक्यता आहे। मोहित कंबोज हे भाजपच्या वर्तुळातील प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे। ते संघटनेचे नेते किंवा त्यांचा राजकारणाशी थेट संबंध नसला तरी भाजपमधील बड्या नेत्यांशी त्यांची जवळीक असल्याचं दिसून आलं। त्यामुळे आता बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोहित कंबोज यांचा उल्लेख आल्याने भाजपला टीकेचा सामना करावी लागण्याची शक्यता आहे। अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही मात्र बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।